मध्ये विकार असेल की एखाद्याचं वाईट झालं पाहिजे, एखाद्याचं नुकसान झालं पाहिजे वैजापूरकर, तर मला वाटतं आम्ही दिवसभर केलेली साधना निष्फळ आहे, ती कामाची नाहीये. भगवान शिवाला सुद्धा आम्ही दिवसभर केलेली साधना समाधान कधी आवडणार नाही, अजिबात आवडू शकत नाही. मला वाटतं इथं आम्ही केलेलं चांगलं कर्म आणि वाईट कर्म दोन्ही महत्वाचे आहे. तुम्ही संसाराकरता किती करा महाराज वैजापूरकर, किती पण करा, बंडू महाराज संसाराकरता आपण किती पण करा, बायको थँक्यू सुद्धा म्हणणार नाही महाराज. ती म्हणून तुमचं कामच आहे, म्हणते ती तिचं तुमचं काम आहे, तुम्ही काय सांगता म्हणे हे केलं ते केलं, बायको थँक्यू सुद्धा म्हणणार नाही महाराज. मी वाक्य बोलतो, संसार करता आपण किती करा महाराज, बायको थँक्यू सुद्धा म्हणणार नाही. पण धर्म कार्य होत असताना परमात्म्याच्या दरबारात एखादी गाडी जरी आपण उचलली ना, तरी मला वाटतं भोलेनाथ आम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहणार एवढी ताकद धर्म कार्य होत आहे ना. आज मला या शिवप्रताप नगराचं कौतुक वाटतंय, एवढा मोठा उत्सव आपण 11 वर्षापासून एकत्र येत आहे. एक दिवशी कार्यक्रम भव्य दिवा आपण इथं लाखो रुपयाचा खर्च करताय, अन्नदान होतंय, फराळ होतंय, का धर्म कार्य केलं पाहिजे, साधना झाली पाहिजे. मला वाटतं आज आम्ही मंदिरात देव शोधतोय ना, इथून मी बाजूला गेलो ना, त्या मंदिरातल्या देवाला तर आम्हाला तिथं शोधायचंच आहे. पण मला वाटतं दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे, दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे, त्या भूमिका आम्हाला स्वीकारायच्या नाही, अंतकरणातून त्यागायचे आहे. आम्हाला काय शिकवते खरं म्हणजे शिवरात्र आम्हाला शिकवते की माणसानं अंतकरण निर्माण करावं. तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध केले. परमात्मा हा त्या ठिकाणी आम्हाला सगळं शिकवतो बाजूला काढण्याकरता. तो भगवान शंकर एवढा मोठा सामर्थ्यशाली असताना सुद्धा तो स्मशानात राहतो. महत्वाचा विचार आहे, स्वतः मात्र स्मशानात राहतो, पण भक्तांना मात्र श्रीमंती देतो. म्हणून रावणासारखा गडगंज श्रीमंत माणूस सुद्धा म्हणजे त्याचं भजन त्याला विसरत नाही, ही मोठी भूमिका आहे. रावणासारखा माणूस सुद्धा म्हणजे एवढा मोठा वाईट बुद्धीचा विचारांचा माणूस सुद्धा महादेवाचं भजन करतो. आता त्याच्या मागे कारण आहे, तो त्यांना त्या ठिकाणी सीता का चोरली, त्याचं कारण आहे भगवान शंकर ही राम आहे, की त्याला माहिती होतं ना, त्याला माहिती होतं, फक्त त्याचा कोण त्याला मारून घ्यायचं होतं, म्हणजे उद्धार करून घ्यायचा होता. मला वाटतं देवाकडे सामर्थ्य मोठं आहे. आज आम्ही जे लंका पाहतो